बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण GSTचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेतो आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की आपण GSTच्या वेळेला इनपुट किंवा आउटपुट GST म्हणतो, तर नेमकं ते डेबिटला घेणार की क्रेडिटला घेणार, किंवा इनपुट केव्हा म्हणायचं आहे, आउटपुट केव्हा म्हणायचं आहे, यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये थोडासा गोंधळ होतो. तर याकरता तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सोपी हिंट दिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये पण एक वेळा समजून सांगतो, कारण आता प्रॅक्टिस एंट्रीज आपल्या संपवायच्या आहेत, आपल्याला ॲक्च्युअल क्वेश्चन सुरू करायचे आहेत. तर तुम्हाला याचं जे लॉजिक आहे, याचं जे बेसिक आहे, हिंट आहे, ही एकदम सोपी पद्धत अगोदर तुम्ही समजून घ्या, जेणेकरून एंट्रीज करताना तुम्हाला ते परत परत विचार नाही करावा लागणार की GST इनपुट असेल की आउटपुट असेल, डेबिटला घेणार की क्रेडिटला घेणार. हे एंट्री करताना तुम्हाला गोंधळ नको व्हायला, म्हणून लक्षात घ्या. बघा, मी हा पेज तुमच्या समोर आणतो. इथे बघा, इनपुट आउटपुट GST मी हिंट दिलेली आहे. जेव्हा पण आपण काही खरेदी करतो किंवा काही एक्सपेन्सेस करतो, इन शॉर्ट जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा आपण GST पण पेड करतो, GST पण आपण देतो. तर हा GST आपण जेव्हा दिलेला असतो तेव्हा ती आपली ॲसेट्स असते, बरोबर आहे. आणि ॲसेट्सचा बॅलन्स नेहमी कोणता असतो? डेबिट. म्हणून त्याला आपण डेबिटमध्ये घेणार. प्लस त्याला आपण इनपुट GST का बरं म्हणतो आहे? कारण हा GST आपण पेड केलेला आहे वस्तू खरेदी करण्यावर. तो वस्तू आपल्याकडे येत आहे, इनपुट आहे, बरोबर आहे. वस्तू आपल्याकडे येते म्हणून आपण त्याला इनपुट GST नाव दिलं. आणि त्यानंतर जर आपण ती वस्तू पुन्हा सेल जर करतोय किंवा काही इन्कम घेतोय, काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, इन शॉर्ट लोकांकडून आपण पैसा घेतोय, तर अशा वेळेला जर आपण GST जर चार्ज केला तर याला GSTला म्हणतात आउटपुट GST. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा पण आपण GST चार्ज करणार तेव्हा तो GST आपला स्वतःचा नाही, तो आपल्याला गव्हर्नमेंटलाच परत करावा लागेल. यासाठी एक हिंट लक्षात घ्या, जेव्हा GST आपण कोणाकडनं रिसीव्ह करतो, घेतो, तेव्हा ती आपली लायबिलिटी आहे. तो पैसा GSTचा, समजा 10,000चा माल विकला आणि त्यातून समजा 2,000 रुपये GST असेल, तर हा GST आत्ता तर पैसा आपल्याकडे 2,000 रुपये, पण लक्षात घ्या हा GST आपला स्वतःचा नाही, हा आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करावाच लागेल. म्हणून ते आपलं शेवटी देणं आहे, देणं बाकी आहे. देणं बाकी म्हणजेच आपली काय आहे? लायबिलिटी आहे. आणि लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटचा असतो, म्हणून त्याला आउटपुट GST म्हणून त्याला आपण काय करायचं असतं? क्रेडिट करायचं असतं. जेव्हा ॲक्च्युअल GSTचं रिटर्न फिल होतं तेव्हा इनपुट GST आउटपुट GST याच्यामधून लायबिलिटी कन्सिडर केली जाते आणि मग तुम्हाला GSTचं जे रिटर्न आहे फिल करायचं असतं. जसं समजून घ्या, आपण एक उदाहरण समजून सांगतो. मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं, पुन्हा एक वेळेस समजून घ्या. आपण समजा एक लॅपटॉप खरेदी केलं. लॅपटॉप खरेदी करताना आपण समजा याच्यावर 3,000 GST पेड केला. आता लक्षात घ्या, तो लॅपटॉप कितीचा आहे, किती पैसे दिले याच्याशी काहीच घेणं देणं नाही, फक्त GSTचा आपण विचार करतोय. जेव्हा लॅपटॉप आपण खरेदी केलं तेव्हा आपण 3,000 रुपये GST दिला, याला आपण म्हणणार इनपुट GST आणि त्याला आपण डेबिटला घेणार. कारण आपण हा GST गव्हर्नमेंटला जो द्यायचा होता तो वस्तू विकण्याच्या आधी आपण देऊन टाकला आहे, म्हणजे आपली तेवढी काय आहे? ॲसेट्स आहे. त्यानंतर आता हा लॅपटॉप आपण पुढे सोल्ड करणार आहोत. हा लॅपटॉप आपण सोल्ड केला आणि कस्टमरकडनं आपण आता 3,500 GST चार्ज केला. 3,500 रुपये आपण GST घेतला, तर ह्या GSTला आपण म्हणणार आउटपुट GST. क्लिअर आहे? याला म्हणणार आपण आउटपुट GST. आता हा जो GST आपण घेतला 3,500 रुपये कस्टमरकडनं, हा आपला GST नाही आहे, हा आपल्याला याचा बेनिफिट नाही मिळणार आहे, हा गव्हर्नमेंटला पेड करावा लागणार आहे. म्हणून आपली काय आहे? लायबिलिटी आहे. आणि लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिट, म्हणून आउटपुट GSTला आपण क्रेडिट घेणार. आता लक्षात घ्या, जरी आपण 3,500 रुपये लोकांकडनं आता GST घेतला असेल तर आपल्याला पूर्ण 3,500 गव्हर्नमेंटला पे नाही करायचं आहे. याचं रिझन, कारण ह्याच लॅपटॉपवरचं आपण 3,000 GST ऑलरेडी पेड करून टाकलेला आहे. म्हणजे या 3,500 मधून आपण
3,000 जी एस टी ऑलरेडी देऊन टाकलेला आहे. तर आपली जी एस टीची नेट लायबिलिटी आता फक्त किती राहील, 500 रुपये. आणि तुम्हाला जी एस टीचं रिटर्न फिल करताना 500 रुपये जी एस टी गव्हर्नमेंटला पे करायचं आहे. ॲक्च्युली जोपर्यंत वस्तू आपण विकली त्यावर 3500 आपण कस्टमरकडनं घेतले, तर 3500 जी एस टी भरावं लागेल, बरोबर आहे. पण त्यापैकी आपण ऑलरेडी खरेदी करताना 3,000 जी एस टी पेड करून टाकलेलं आहे. तर आता परत 3500 देण्याची गरज नाही. 3500 मधून 3,000 आपण अगोदर पेड केले, तर आता फक्त आपल्याला द्यावे किती लागतील, 500 रुपये. क्लिअर आहे. याला टॅक्स लायबिलिटीमध्ये कन्सिडर केलं जातं. इनपुट आउटपुट जी एस टी, जो बॅलन्स असतो जी एस टीची लायबिलिटी काढताना तो ह्या प्रकारे काढला जातो. आता तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा आपण काही खरेदी करणार किंवा काही खर्च करणार तेव्हा त्याला इनपुट जी एस टी म्हणून डेबिट करा. आणि यात लक्षात घ्या, जी एस टी आपण म्हणत नाही, सी जी एस टी आणि एस जी एस टी वेगळा वेगळा करतो. काही माल विकला असेल, काही इन्कम असेल, काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल, तर अशा वेळेला आपण त्याला आउटपुट जी एस टी म्हणणार. आउटपुट जी एस टी नेहमी क्रेडिटला येईल, मग त्याला सी जी एस टी आणि एस जी एस टीमध्ये आपण कन्वर्ट करा. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्याकरता हिंट लक्षात ठेवा. आणि थोडीशी प्रॅक्टिस जर केली एंट्रीजची तर इनपुट आउटपुट तुमचं क्लिअर होऊन जाईल. आता काही खरेदी करतोय किंवा पैसे देतोय तर इनपुट जी एस टी, काही विकतोय तर आउटपुट जी एस टी, हे तर कायमस्वरूपी लक्षात असू द्या. आता आपण एक ट्रान्झॅक्शन बघू. परचेस फर्निचर ऑफ रुपीज 70,000 70,000 रुपये and amount paid by check and amount paid by check at the rate 12% GST. बघा मित्रांनो, आता काय करतोय आपण या ट्रान्झॅक्शनमध्ये, ॲक्च्युअलमध्ये आपण एक फर्निचर खरेदी केलेलं आहे 70,000 रुपयांचं अँड अमाऊंट पेड बाय चेक, आणि त्याला आपण पैसे लगेच चेकने पेमेंट पण करून टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे अकाउंट कोणतं घ्यावं लागेल, पहिले फर्निचर एक अकाउंट येईल, चेक दिला म्हणून बँक एक अकाउंट येईल, आणि जी एस टीचं एक अकाउंट येईल. जी एस टी घेताना आपण इनपुट जी एस टी, आउटपुट जी एस टी या प्रकारे नावं देतो. इथे नेमकं आपण खरेदी करतोय तर आपण इथे इनपुट जी एस टी म्हणणार, त्याला आपण डेबिट करणार. सी जी एस टी एस जी एस टीमध्ये कन्वर्ट करू. 12% आहे, 12% जी एस टी आहे, त्यातनं 6% सी जी एस टी आणि 6% एस जी एस टी कन्वर्ट होईल. ठीक आहे. आता एंट्री करताना आपण पहिले अमाऊंट शोधून घेऊ. तर यात बघा, आता आपण इथे नाव देऊ कॉस्ट ऑफ फर्निचर. आता हे जे आपण मी रेड पेनने लिहितोय हे फक्त आता प्रॅक्टिसमध्ये समजण्यासाठी आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल क्वेश्चन घेणार तेव्हा हे सगळं आपल्याला साईडला रफ वर्क करायचं आहे, इतकं लिहायची गरज नाही पडणार. कॉस्ट ऑफ फर्निचर, फर्निचरची ॲक्च्युअल किंमत किती आहे, 70,000. ठीक आहे. याच्यामध्ये सी जी एस टी आणि एस जी एस टी ॲड होईल. इनपुट की आउटपुट, सी जी एस टी एस जी एस टी येईलच, एवढं फायनल आहे. पण इनपुट की आउटपुट हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण परचेस करतोय म्हणजे इनपुट नाव येईल, इनपुट सी जी एस टी आणि इनपुट एस जी एस टी. आता 12% म्हटल्यानंतर, 12% म्हटल्यानंतर 6% सी जी एस टी येईल आणि 6% एस जी एस टी येईल. आता ते किती येईल, कशावर काढणार, 70,000वर. साईडला मी काढून दाखवतो तुम्हाला. 70,000 रुपयांवर 6%, 70,000 इंटू 6/100. तर इक्वेशन करा, 2 झिरो कट झाले, 2 झिरो इथून कट केले. 700 गुणिले 6 जर केले तर 4,200 अमाऊंट येईल. 4,200 ही अमाऊंट सापडली. 6% सी जी एस टी. पुन्हा एस जी एस टी नेहमी सेम राहील, जितका सी जी एस टी राहील तितका एस जी एस टी सेम राहील. राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा हा जी एस टीमधला हिस्सा असतो, तो नेहमी सारखा सारखा दोघांमध्ये वाटला जातो.
आणि पुन्हा तुम्हाला मी एक हिंट पण दिली होती, माहिती पण दिली होती की जर खरेदी करणारा आणि विक्री करणारा हे जर एकाच राज्यामध्ये असतील तर तुम्हाला CGST आणि SGST पेड करायचा असतो. अदरवाईज जर समजा खरेदी करणारा आणि विक्री करणारा हे दोघं पण वेगवेगळ्या राज्यामध्ये जर असतील तर अशा वेळेला CGST किंवा SGST काहीच येत नाही. अशा वेळेला सरळ सरळ IGST आपल्याला घ्यावा लागतो. ठीक आहे, पण तसे ट्रान्झॅक्शन तुम्हाला क्वचित दिलेले राहतील. आता इथे टोटल बघा किती होऊन जाईल, 70,000चा फर्निचर, त्यावर आपण एकूण 8,400 रुपये GST पेड करणार. तर एकूण टोटल व्हॅल्यू होऊन जाईल 78,400. 78,400 ही टोटल व्हॅल्यू झाली. आता याच्यावरून आपल्याला एंट्री करायची आहे. एंट्री करताना अकाउंट कोणते कोणते घेणार, एक फर्निचर अकाउंट येईल, एक CGST, SGST आणि बँक, या प्रकारे अकाउंट आपल्याला घ्यावे लागतील. मी थोडंसं कॉलम्स ड्रॉ करून घेतो. तर बघा मित्रांनो, मी जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेला आहे. एंट्री करू आपण. एंट्री करताना परचेस फर्निचर आहे, फर्निचर कम्स इन आहे, फर्निचरला आपण डेबिट करणार. फर्निचर अकाउंट डेबिट 70,000. आता GSTमुळे या फर्निचरची किंमत वाढून गेली, त्याला आपण GSTला इनपुट CGST आणि इनपुट SGST नाव देणार. तर इथे डेबिटलाच घेऊ, इनपुट CGST अकाउंट डेबिट 4,200. पुन्हा इनपुट SGST अकाउंट डेबिट ते पण 4,200 अमाऊंट घेतली. त्यानंतर क्रेडिट साईडला पेमेंट करताना आपण ते चेकमार्फत पेमेंट केल्यामुळे बँक गिवर होईल, बँकेला क्रेडिट करू आणि टोटल अमाऊंट क्रेडिटला घेणार 78,400. ही झाली एंट्री कंप्लीट. इतकं सिंपल आहे CGST आणि SGST. नॅरेशनमध्ये घेऊ आपण, बिंग फर्निचर परचेस बाय चेक @12% GST. आणि ही झाली एंट्री कंप्लीट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊ. एंट्री ही कंप्लीट झाली. आता नेक्स्ट 7th नंबर ट्रान्झॅक्शन घेऊ आपण एक. आता बघा, आत्तापर्यंत आपण जे GSTचे ट्रान्झॅक्शन घेतले ते सर्व ट्रान्झॅक्शन एकतर आपले काही ॲसेट्स खरेदी केल्याचे होते किंवा माल खरेदी विक्रीचे होते, असे ट्रान्झॅक्शन आपण आत्तापर्यंत बघितले. आता एक्सपेन्सेसवर सुद्धा GST असतं. जर ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्स असेल, सर्व्हिसमध्ये येतं, तर यांच्यावर सुद्धा GST असतो. असं आपण एक ट्रान्झॅक्शन बघू. तर बघा, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस, पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹5,000. @5% GST. आता बघा, इथे पेड म्हटलं आहे फक्त, म्हणजे आपण देऊन टाकलेलं आहे. इथे बाय चेक म्हटलं होतं ना मागच्या ट्रान्झॅक्शनला, इथे फक्त पेड म्हटलं आहे, म्हणजे आपण कॅश दिलेलं आहे. GST कॅशमध्ये पण आपण देऊ शकतो, पण बिलाची अमाऊंट दिसतो, गव्हर्नमेंटला आपण कॅश देता येणार नाही, तो भाग नाही. आपण ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड करतो आहे, तर ट्रान्सपोर्ट चार्जेस आपण कॅशमध्ये पेड करणार, तर GST पण आपण पेड करतो आहे. तर बघा, आता या ट्रान्झॅक्शनमध्ये हे याच्याकरता आपण घेतलं की फक्त मालाची खरेदी विक्री किंवा ॲसेट्सची खरेदी विक्रीमध्ये GST लागत नाही. तर आपण काही एक्सपेन्सेस पेड करतो आहे, जसं ट्रान्सपोर्ट चार्जेस वगैरे, टेलिफोन बिल पेड करतो आहे, लाईट बिल पेड करतो आहे, तर यात पण तुम्हाला GST लागतो. मग त्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन समजून घेण्याकरता आपण हे घेतलं. तर आता बघा,
इथे सगळ्यात पहिले आपण अमाऊंट शोधून घेऊ कोणत्या कोणत्या किती येतील. सगळ्यात पहिले ट्रान्सपोर्ट चार्जेस बघू आपण. बघा ट्रान्सपोर्ट चार्जेस अमाऊंट आहे 5000, 5000 रुपये आहे. याच्यामध्ये SGST आणि CGST ॲड होईल. ॲड इनपुट म्हणणार पुन्हा इनपुट CGST 2.5% आणि पुन्हा इनपुट SGST 2.5%. 2.5% कशावरून आले तर 5% GST म्हटलं होता. तर 5% जर म्हटलेलं आहे तर 5%च्या हाफ CGST आणि उरलेले हाफ SGST असतात, म्हणून आपण त्याला 2.5% मध्ये कन्सिडर केलं, कन्वर्ट केलं. आता पर्सेंटेज काढायचे आहेत. आता पर्सेंटेज काढताना बघा 5000 रुपयांवर 2.5% 2.5% काढायचं म्हटलं तर कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होईल. तर आपण काय करू, डायरेक्ट 5% काढू आणि त्याचे हाफ करून टाकू. 5% घेऊ आपण अगोदर. तर 50 गुणिले 5 जर केले तर 250 हा झाला टोटल GST. याला अपॉन जर 2 केले तर होतील 125 रुपये CGST आणि 125 रुपये SGST. CGST आणि SGST दोघांची आपण डिवायडेशन केलं 5250 5250. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर याची आपण एंट्री करू. एंट्री करताना आपण व्यवस्थित कॉलम्स ड्रॉ केले पाहिजे. मी तुम्हाला परत सांगतोय, आपण हे प्रॅक्टिस करत आहोत. याच्याकरता आपण एक ट्रान्झॅक्शन लगेच एंट्री, ट्रान्झॅक्शन एंट्री असं आपण बघतोय. जेव्हा आपण ॲक्च्युअल क्वेश्चन घेणार तेव्हा असं जे ट्रान्झॅक्शन आहेत हे तुम्हाला 8-10 ट्रान्झॅक्शन एक सोबत दिलेले असतील आणि त्यावरून तुम्हाला हे जर्नल जे आपण आखतोय असं हे पूर्ण पेजवरून आखायचं असतं आणि मग तुम्हाला एक सोबत एंट्री करायच्या असतात. आता हे प्रॅक्टिस म्हणून आपण सॉल्व करतोय. एंट्री करू बघा आपण. इथे एंट्री करताना आपण काय करतोय, ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड करतोय. ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड करतोय. तर ट्रान्सपोर्ट चार्जेस आपला एक्सपेन्सेस आहे. अकाउंट कोणते कोणते घेणार बघा आपण. ट्रान्सपोर्ट चार्जेस एक येईल आपला एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम लावून डेबिटला घेणार. कॅश पेड करतोय, रिअलचा नियम क्रेडिट होईल. आणि GST आपण काही पेड करतोय तर इनपुट GST आहे. इनपुट GSTला आपण करू डेबिट. तर बघा आता एंट्री काय होईल. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5000. आता त्याच्यावर लागलेलं GST इनपुट CGST अकाउंट डेबिट 125. नंतर इनपुट SGST अकाउंट डेबिट हे पण 125 125 रुपये. टू पेमेंट आपण कॅशने केलेलं आहे म्हणून टू कॅश अकाउंट 5250 रुपये. 5250 रुपये. एंट्री कंप्लीट झाली. नॅरेशनमध्ये बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड बाय कॅश @5% GST @5% GST. आणि हे पण ट्रान्झॅक्शन आपलं संपलं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करा.